श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्यावर देवाची कृपा होते तेव्हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संकेत मिळतात. हे छोटे छोटे संकेत आपल्याला समजायला वेळ लागतो. हे संकेत आपल्यासाठी खूप शुभ असतात. स्वामी भक्तांनो, तुमच्यापासून माझ्यापर्यंत पैसा हा कोणाला नको आहे. या कलियुगात तर पैसा ही एक गरज झाली आहे. दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत माणूस जीवाची धकाधक ही केवळ पैशासाठी करत असतो. अहो, आपण घरातून बाहेर पडायचं म्हटलं ना तरी पैसा हा लागतो, त्याशिवाय काहीही होत नाही. तुम्ही कष्ट तर करता, पण त्या कष्टाला नशिबाची साथ हवी असते. मग आपण स्वामींची सेवा करीत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देत असतो. त्यामुळे कधीकधी पैसा लक्ष्मी येण्याच्या आधी काही विशेष संकेत दिसू लागतात. कधीकधी तर हे शुभ संकेत आपल्याला लक्षातही येत नाहीत, पण आपले जुने लोक नेहमी सांगत असतात. आजी आजोबा नेहमी आपल्याला या गोष्टींची आठवण करून देत असतात. चला तर मग जाणून घेऊया हे शुभ संकेत कोणते आहेत. हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हणतात. ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. जर तुमच्या हाताचे तळहात खाजवत असेल तर तुम्हाला आर्थिक लाभ हा नक्की होतो. तुम्ही घरातून बाहेर पडत असताना कोणाला झाडू मारताना पाहिलं तर शुभ संकेत आहे की ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडत आहात त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. पुढचा संकेत म्हणजे जर घरातील भिंतीवर एकत्र 3 पाली दिसल्या तर समजून जायचं की तिथून पुढील आर्थिक परिस्थिती ही सुधारणार आहे. तसेच तुमच्या घरात चिमणीने जर घरटे बांधले तर ते आर्थिक दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी तर आपण नातेवाईकांच्या म्हणा किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी गेलो तर तिथे आपल्याला चिमणीचे घरटे लटकवलेले दिसतात. त्यामुळे चिमणीने बांधलेले घरटे हे खूप शुभ असते. त्याचप्रमाणे चिमणी तुमच्या घरात आली किंवा तिच्याबरोबर चिमण्यांचा थवा तुमच्या घरात आला तर समजून जायचं की पैसा हा येणार आहे. तसेच आपल्या शरीराचे काही अवयव फडफडू लागतात तर हे शुभ संकेत आहे. कधी कधी आपल्या बाजूचा मध्यभाग फडफडू लागतो तेव्हा समजून जायचं की माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे. आपल्या घरात किंवा घराभोवती काळ्या मुंग्या दिसल्या तर समजून जायचं की येणाऱ्या काही काळात आपले नशीब उजळणार आहे. जर त्यातील एखाद्या काळ्या मुंगीच्या तोंडात तांदूळ दिसत असल्यास हे शुभ संकेत आहे. अशा मुंग्या जर आपल्या घरात निघाल्या तर त्यांना साखर किंवा पीठ खाऊ घालायचे आहे. तुम्हाला माहिती आहे का, पितृदोष निवारणासाठी केल्या जाणाऱ्या पंचमहायज्ञात देखील सांगितले जाते की मुंग्यांना रोज थोडीशी साखर खाऊ घालायची आहे. त्यामुळे आपण घरात मुंग्या जर निघाल्या तर न चुकता त्यांना साखर खाऊ घालायची आहे. आता पुढचा महत्त्वाचा संकेत म्हणजे पाल. पाल जर दिसली तर आपण तिला मारण्यासाठी धावतो किंवा तिची आपल्याला किळस येते. काही लोक तर तिला खूप घाबरत असतात, परंतु न मारता न घाबरता त्या पालीवर लांबून का होईना पण हळदी कुंकू व्हायचे असते, कारण पाल ही लक्ष्मीचं रूप आहे. आपल्या हिंदू धर्मात गाय ही देखील एक पूजनीय आहे, म्हणून आपल्या घरासमोर गाय आली तर तो एक शुभ संकेत आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. अशी गाय आपल्या घरासमोर आली तर तिला पोळी गुळाचा खडा खायला द्यायचा आहे किंवा गायीच्या हंबरण्याचा आवाज जरी आपल्याला ऐकू आला तरी तो एक शुभ संकेत आहे. मित्रांनो, असे काही संकेत असतात की ते आपल्याला समजूनही येत नाही आणि आपण त्याच्याकडे लक्ष देखील देत नाही. यातील एक जरी संकेत तुमच्या आयुष्यात असेल तरी समजून जायचे की तुम्ही नशीबवान आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.